नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा मुलगा बघा कुठे जाऊन बसलाय, बघा कुठे जाऊन बसलाय। जेवायचं नाही म्हणून हे बघा त्याला जेवणामध्ये मी आज ना दही भात दिलंय बघा, दही आणि भात दिलंय, तर जेवायला मागत नाही। आता त्यामध्ये तो म्हणतोय तूप टाक, पण तूप नाही आहे माझ्याकडे। तूप टाकलं ना दही भातामध्ये, अशी वरती एक तुपाची धार टाकली ना की खातो। पण आता कसं झालं आहे, मी बरेच दिवस 3 महिने झाले मी डीमार्टला गेली नाही, आणि त्यामुळे काय झालं आहे, घरात काहीच वस्तू अवेलेबल नाहीत। मी आणते तर वाण्याकडून असं काही लागेल ते थोडं पाव किलो अर्धा किलो असं घेऊन येते, सगळ्या आमच्या इथल्या वाण्याच्यातून। आणि त्याच्या इथं काही एवढं वस्तू चांगल्या अशा मिळत नाही, चांगल्या जसं डीमार्टमध्ये जसं मिळतं तसं इथं मिळत नाही व्यवस्थित। तर ह्याला जेवण नको आहे आज, ह्याला चिकन नाही दिलं। एक तर गरमी आता वाढत चाललेली आहे, जसं आता थंडी कमी झाली ना तशी गरमी वाढली, त्यामुळे काय झालं, हा जेवायला मागत नाही। सुमित जेवत नाही, सुमित इकडे जरा, हा बघ कुठे जाऊन बसलाय, जेवत नाही बघा लिहा, हा बघ तो बघ कुठे बसलाय बघ, जेवत नाही। याला जेवायला सांग, जेवाय सांग, वरड त्याला, दम दे त्याला, दे दम त्याला। तोंडात पण भरवलं मागाशी, सगळं भरवलं। बघ असा वास घेतोय ना, बाजूला होतोय ते बघ। त्याला मटण पाहिजे, चिकन पाहिजे, भाज्या पाहिजेत, आणि असं दही भात नको। तो म्हणतो मला हे गुजरात्यांचं खाणं नकोय, आहे ना, आपण मराठमोळी माणसं, आपलं खाणं कसं चटकेदार असतं तसं पाहिजे बाबल्याला, आहे ना, वाघाचं खाणं आहे ते। पण आता बाबल्या दही भात खायचं असतं, आहे ना तागुली, थोडीशी खावायची, खात नाही सुमित, जेवाय सांग, नाही जेवत। किती पण सारखं बघ, सारखा वास घेतोय, बाजूला होतोय त्याला। वरड त्याला, वरड त्याला, प्रेमाने बोलून काय होणार नाही, वरड लवकर, दम दे, दम दे। भूक नसेल, आता वाजलीत किती बघ, 3:30 वाजलेत आणि भूक नसेल का सांगा बरं। हे आज जेवत नाही, ह्याला व दम दे। आता अजूनच त्याला सांगतोय नको जेव, याला घेऊन जाणार आहे मैदानात घेऊन जा त्याला। काय आणलंय, चिट्टी दाखव, काय आणलं आता, सामान आलं वाटतं काहीतरी, बघू दे। बिल आलं, बिल आलंय, आता पुन्हा सामान मागवलंय बघा प्लंबिंगचं। प्लंबर आलंय, काम करतो, आणि आमचं सगळं तिकडे हे केलंय त्यांनी, बसवलंय सामान सगळं। ए बिल में देखती हूँ, 2 बिल आया है, देखती हूँ अभी क्या क्या लाए। चला मित्रांनो, आता बघते मी काय बिल आलंय ते, नंतर तुम्हाला सांगते। ए घे रे पटकन, चल। ए चिका लागते रे, रोकडे मारतो तिकडनं। आता बोल, आता बोला, आता काय बोला, टायगर मम्मा। काम करता कपडे फाटलेत, आणि म्हणतोय आम्हाला कपडे घेऊन द्या। बंगारवाला आवाज, थांबा मित्रांनो, हे दादा येत ना, एवढे भारी आवाज काढतात ना, मी तुम्हाला दाखवते बरं का। तसे हा बोला, परत भांडियो, जुना पुराणा भांडियो। आणि बघा केसांवर ते आलेलं काय ते, का तिकडे हो का, आपण वरत होतं ना, तोच वाटत होता मगाशी अजून दुसरा कोण काय बोलत होतं, केसांवरती भांडी काय, बोलून दाखव आता। भाकर दे, भाकर दे, ते बोला ना, एवढी चांगली कला आहे तुमच्यात, आणि काय हो एवढे
लाजताय बोला बोला हो, मला लाजायचं काय येत असेल तर बोलणार मला ते आपले जमत मित्रांनो हे सगळे आपले जयभीम बांधव आहेत आपले हेच आहेत सगळे जयभीम वालेच आहेत आणि महेश आपल्या गावचेच आहेत म्हणजे आमच्या गावचेच आहेत आमच्या पारगावच्या बाजूचेच सगळे जवळचेच आहेत तर लय कॉमेडी आहेत बरं का आता मगापासून ओरडत होते येत असेल तर ट्रेननी जाता जाता मेले गेलं तर तुमचा व्हिडिओ तर राहील तो आमच्याकडे 2 सेकंदाचा आला भरपूर झाला श्रद्धांजलीसाठी अहो ते 2 सेकंद राहू द्या एक आपण चांगला तुमचा व्हिडिओ तेवढंच विचारतील ना लोक तुम्हाला कुठेतरी ह्याच्यामध्ये बोलवतील ना कुठेतरी फंक्शनला कार्यक्रमला ऍक्टिंग कुणाकडे आहे रोकडीची हा ना रोकडीची ऍक्टिंग कुणाकडे दाखवा जरा काय ते डान्स बिन्स पण करतात काय ऍक्टिंग लय भारी करतो तो कंचना पिक्चर मधली त्या हिरोची कोणता तो हिरो नाही का कंचना मधला कुठला साऊथचा हिरो तो करा ना स्टोरेंज मग करा ना दाखवा ना आम्हाला आता तुम्ही 2 दिवसात जाल उद्या तर जातील ही पण खाली तुमचं घर पण खाली तर हे घरावरती चढले तिथं हे बघा हे ना एक कॉर्नरचा आपला बॉक्स हा बॉक्स आहे ना तुम्हाला दाखवते हा बॉक्स आहे ना बनवलाय त्यांना इकडचं जरा अडचण येत होती शिडी कुठं आहे इथं शिडीच नाहीये टायगर ते बघ कसे ओरडतायत त्यांना सांग टायगर पॅनल बोर्ड सुटेल हा इकडं उठबो आहे तसा उठबो आहे नाही बसणार तो हा बस शिकलो बस शाळे बस खाली बस टायगर त्यांना सांग आवाज करायला त्या काकांना सांग हा सांग लवकर सांग तुमचा घोडा कुठे लावलाय वरती यायला केलेच कुठून तुम्ही लोक वरती काढला ना घोडा त्यांनी हा हे बघा हे सिलिकॉन अशी लावतात मशीन आहे त्यांची सिलिकॉनची ही बघा जास्ती करून हे करत नाही पण आपलं आमचे नातेवाईक आणि म्हणून चांगलं काम सगळीकडं व्हावं म्हणून त्यांनी असं चांगलं असं करतायत बिचारे 8-10 दिवस झाले इथंच काम करतायत पैसे भेटले नाही अजून एकदम चेक मिळणार ना सगळा लास्टला 1 2 3 4 कोणाला यायला पोरगी बघायची आम्ही जाणार आहे शनिवारी दोघं कुठे गावी उद्या जाणार ना मग उद्या तुमचं काम होणार फायनल सगळे जाणार ना मग कोणचं गाव कराडला जाणार तुम्ही कराडचे आणि हे तर इकडचे ना सासरवाडी कराड आहे आणि मग गाव सातारा उंबरच सासरवाडीवाल्याला पण जावं जड झालाय तो काय सांगायचं येडाय मग तू सासऱ्याने सकाळी 5 वाजता फोन केलाय येऊ नका म्हणे. हँडसम तुमचा सासरा काय बोलतो तुम्हाला काय हँडसम 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 जावई बोलतो हँडसम जावई काय बोलतो हा मग आहे प्रत्येकाला आपापला जावई तसा प्याराच असतो हँडसम जावई मग आहे हँडसम ते काय विचार केला तर ओ, काय वाटतं? आमका आले हे तो क्या हुआ दिलू आले आहे की नाही बोलू द्या बोलणाऱ्यांना सासरा काय कुठं माझा ऋतिक रोशन आहे माणूस आम्ही रोज कामाला आणतो सासऱ्यापेक्षा जावई एवढा चांगलाच दिसत असेल ना झालं तिकडून आणि यांचे मेन सगळ्यात मेन मुकादम हे आहेत बर का हे आमचे कोणाचे मटाचे फोडायचे का तमाशा आहे का इथं मग हे काय तमाशाच्या 4 बायका बसल्या बाई बघा आता यांच्या काय काय कॉमेड्या चालतात दिवसभर असं बरं का सारखी बडबड असते दिवसभर यांची आज मी यांच्या इथे आले नाही तर विरोध दिवसभरच हीच बडबड मी उलट ओरडत असते कशाला ओरडता कशाला पण ते हा एक बाई जरी वेडवाकडी नाचली ही बाई लगेच काही म्हणते आहे ना रे आणि हा बिचारा एवढा गरीब आहे ना एक नंबर गरीब अजिबात बोलत पोरगी भेटेल आजची उद्या भेटेल पोरी कुठे झाले पोरीनं कुठे तोटा गेलाय भेटेल आजची उद्या एवढं चांगला कारागीर आहे का नाही त्याला भेटणार त्यांनी शोधल्याच नाही आतापर्यंत तो त्याचा करिअर बनवतोय ना अजून कसली बाहेर वायरी सांभाळा आमच्या पाठी मुकादम सोडलाय हा काय काम करतोय काय काम करतोय पाय देतोय सारखे सारखे पाय देतोय बघ दाबायला बाबली चहा लिखलं बच्चा चाय बनवायचे हा 5 वाजता झाले बघ मित्रांनो चला आता हे बघा माझं पण
भैया लोकांना चावा चावा करतात ना, ती चहाला चावा दो. तर मित्रांनो आता चहा बनवायला जायचं आहे मला. आणि गार्डन पूर्णपणे एकदम साफ झालं आहे चकाचक, फक्त जाळायचं राहिलं आहे. तर हा पोरगा इथं बसलाय आणि हे सगळे काम करता इथं तिकडे. यांचं काम कुठपर्यंत आलं आहे आज काय मी आतमधलं जास्त दाखवत नाही. उद्या झाल्यावर आणि लाईटी वगैरे लावल्याच्या नंतर बघायला अजून चांगली मजा येईल. त्यांचं उद्या फायनल होईल बहुतेक, अजून एक वरचा रूम बाकी आहे आमचा. तर असं चाललेलं आहे. कामातल्या कामात त्यांची टंगळ मज्जा मस्ती पण चाललेली आहे. असं आहे. आज 4 जण आहेत, त्या दिवशी तर 6 जण आलेली. असं म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे मस्त जोराने काम करतात. असं नाही की एक दोन माणसं लावण्याचे काम करत नाही आहे. तुम्हाला ही जर सिलिंग करायची असेल तर नक्की सांगा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईल. कामं पण एकदम कामं चांगली करतात. नाही ना हा ते काय दाखवलंय ना त्यांना. काय काय तिथंच थांब, येऊ नको बरं का. तर हे बघा असं एकदम याच्यावरती बसून कामं चालली. तर असं नाही की आउटसाईड आहे कसं पण करून टाकावं, तसं नाही. त्यांचं एकदम मस्त एकदम सगळं काम फिनिशिंगमध्ये करतायत. कामाबद्दल त्यांची हायगाई नाही आहे. आणि मुख्यतः आपल्या ओळखीचे आहेत, आपल्या समाजाचे आहेत, आमच्या समाजाचे आहेत, आपल्या समाजाचे सॉरी. तर काम एकदम चांगलं काटेकोरपणे करतायत. सकाळी येतात, संध्याकाळी जातात, रात्र नाईटसुद्धा करतात. त्यांना चाल नव्हती बरेच दिवस झाले, म्हणजे कसं त्यांना वायरमॅनने त्यांना जास्त रखडवलं. त्यांनी त्याचं काम केलं नव्हतं सिलिंगच्या वरचं. वायरमॅनमुळे त्यांना उशीर झालं या कामाला, नाहीतर त्यांचं काम आतापर्यंत कधीच झालं असतं. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की करा. तुम्ही सांगा मला, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला, किंवा पद्धतीने ते कामं करतील. तर चला मित्रांनो, आता आमचं तर चालूच आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर आता आमचं चहा प्यायचा टाइम झालाय, तुम्ही थोड्या वेळानंतर या बरं का. इकडे बघा. हा बघा थोड्या वेळानंतर या. आता आमचं चहा प्यायचा टाइम झालाय. ओके बाय बाय, थँक्यू, लव्ह यू गाईस. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा. तोपर्यंत बाय बाय.